नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत विदर्भ स्पेशल आंब्याची कढी। ही कढी उन्हाळ्यात केलेली जाते। उन्हाळ्यात आपल्याला सहज कच्चे आंबे अवेलेबल असतात। अशी ही चटकदार कढी छान लागतात मसाले भातासोबत, अशी सुद्धा छान लागते। आता आपण या कढीची रेसिपी बघूयात। साहित्य बघूयात। जिरे, मोहरी, कढीपत्ता, सुकलेली हिरवी मिर्च, लाल मिर्च, तेजपत्ता, लसण, मेथी, हळद, मीठ, गूळ आणि 4 आंबे घेतलेले शिजवून 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरमध्ये, छान शिजवून घ्यायचं। आता हे आंबे गरम आहे म्हणून याच्यात थोडं थंड पाणी टाकायचं आणि याचा गर काढून घ्यायचा। गर काढलेला आहे, याच्यामध्ये 2 चम्मच बेसन टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं रईने। बेसनाच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, नाहीतर त्या गुठळ्या दिसते। छान आपण आता मिक्स करत आहोत। आता आपला मिक्स झालेला आहे बेसन कढी आंब्याच्या घोलमध्ये। आता आपण फोडणीची तयारी करूयात। गॅसवर कढई ठेवायची। तेल गरम झालं की जिरे टाकायचे। जिरे, मोहरी, मेथी, तेजपान, आता याच्यामध्ये तेजपान टाकायचं, लाल मिर्च, लसण, 10-12 लसणाच्या कळ्या, कढीपत्ता आणि सुकलेली हिरवी मिरची। माझ्याकडे हिरव्या मिरच्या नसल्यामुळे मी उन्हाळ्यात सुकून घेतलेली हिरवी मिरची टाकली। तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। इथे छान फोडणी झालेली आहे आपली। छान परतत राहायचं, नाहीतर ते जळू शकतात। आता आपण आंब्याचा घोल याच्यामध्ये टाकून द्यायचं। छान टाकलेलं आहे आणि आपल्याला जितकं पाणी सोडायचं आहे आपल्या आंबट गोड असं चवीनुसार पाणी सोडायचं। आणि 50 ग्रॅम गूळ। तुम्हाला जर आंबट लागत असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ सोडू शकता। चवीपुरते मीठ। आता आपण आपली कढी झालेली आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायचं 5 मिनिट। अशी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे ही। आता आपली कढी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे, तयार झालेली आहेत। धन्यवाद मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय मित्रांनो।